नमस्कार, मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आता आपली दिवाळी जवळच आलेली आहे, तर येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा। आणि आता दिवाळीच्या फराळाला सुरुवात करायची आहे। दिवाळीच्या फराळाच्या मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे। दिवाळीचा फराळ करायचा असेल तर आपण चकली, करंजी, शंकरपाळी, बेसनचे लाडू, रव्याचे लाडू, गोड शंकरपाळ्या, खाऱ्या शंकरपाळ्या असे खूप सारे पदार्थ करतो। पण सगळ्यांचे काय होतात, सगळेच पदार्थ सगळ्यांचे चांगले होतात असं नाही, मग ते फसतात। चकली आहे ना, ती सगळ्यांनाच जमत नाही करायला। जे नेहमी करतात ना त्यांची सुद्धा चकली फसते। म्हणून चकलीबद्दल मी तुम्हाला सर्वात प्रथम खूप साऱ्या टिप देणार आहे। म्हणजे चकलीसाठी आपण कोणते तांदूळ घ्यायचे। चकलीसाठी तांदूळ तुम्ही जुने घ्यायचे, जरी तुम्ही रेशनचे घेतलेत ना तरी पण चालतील, पण तांदूळ चकलीसाठी जुने पाहिजे। जर तुमचे तांदूळ जुने असतील ना तर चकली आहे ना ती चांगली खुसखुशीत होते। आणि जर तुम्ही तांदूळ नवीन घेतले तर चकली आहे ना ती चिकट म्हणजे चामट अशी होते, कारण नवीन तांदूळ चिकट असतो, मग त्याची चकली आपण बनवली तर ती चामट सारखी होते। म्हणून चकलीसाठी तांदूळ घेताना जुनाच घ्यायचा आणि जाडा घ्यायचा। रेशनच्या तांदळाची एकदम सुंदर अशी चकली होते, कुरकुरीत खुसखुशीत अशी। चकलीचं एक प्रमाण असतं, त्या प्रमाणाप्रमाणे जर तुम्ही त्यातलं सर्व साहित्य घेतलं ना तर ती चकली तुमची हमखास 101% तुमची चकली आहे ती चांगली खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल। साठी तांदूळ तर आपला जुना झाला, अजून आपण चकलीमध्ये काय घालतो तर आपण चकलीमध्ये अजून चणा डाळ घालतो, मूग डाळ घालतो, उडीद डाळ घालतो, पोहे घालतो आणि साबू तांदूळ पण घालतो। आता आपण साबू तांदूळ कशासाठी घालायचं तर साबू तांदूळ घातले ना तर चकली आहे ती चांगली पोकळ अशी होते आणि खुसखुशीत होते आणि फुगीर होते। पण साबू तांदूळ घालायचं सुद्धा प्रमाण आहे। जर तुमचे साबू तांदूळ जर जास्त झाले आतमध्ये चकलीमध्ये तर चकली आहे ती तुमची तेलकट होते। म्हणून साबू तांदूळ आहेत किंवा साबुदाणे, काही जण त्याला साबू तांदूळ बोलतात किंवा काही जण याला साबुदाणे बोलतात, तर ते जर आहे ते तुम्ही प्रमाणातच घालायचे। जास्त घातले तर चकली तुमची तेलकट होते। आता उडदाची डाळ, उडदाची डाळीने पण चकली चांगली खुसखुशीत होते, कुरकुरीत होते, चांगली व्यवस्थित अशी। पण चकलीत जर उडदाची डाळ जास्त झाली ना तर चकली तुमची ती नंतर नरम पडते थंड झाल्याच्या नंतर। खूप जण बोलतात की आमची चकली करून झाली की नरम पडते, तर का पडते तर त्याच्यामध्ये तुमचं उडदाच्या डाळीचं प्रमाण जास्त होतं, म्हणून चकली तुमची ती नरम पडते। तसेच चकलीमध्ये पोहे घालायचे, पोहे पण घातल्याने चकली काय होते कुरकुरीत एकदम खुसखुशीत होते, ते सुद्धा प्रमाणातच घालायचे, कारण पोहे सुद्धा तेल खेचून घेतात, साबू तांदूळ आहेत ते पण तेल खेचून घेतात, मग चकली तेलकट होते। अजून चकली तेलकट का होते तर जर तुमची भाजणी आहे ती जर तुम्ही चांगली व्यवस्थित भाजली नसेल तर ती जर कच्ची असेल ना तर ती चकली तुमची तेलकट होते। चकलीची भाजणी भाजण्याची पण एक पद्धत आहे, ती जर तुम्ही अति भाजलीत ना तर चकली आहे ती तुमची एकदम खूप कडक होते। म्हणून जास्त भाजायची नाही, प्रमाणातच भाजायची। कितपत तांदूळ भाजायचे तर तांदूळ असे आपण सतत मिक्स करत लो फ्लेमवर भाजायचे, म्हणजे आतून पण ते शेकले पाहिजे, आतून कच्चे राहिले नाही पाहिजे। म्हणून तांदूळ लो फ्लेमवर एकदम सतत मिक्स करत भाजायचे। आणि एक दाणा आहे तो आपल्या दाताखाली चावून बघायचा, तो कटकन वाजला की आपल्याला समजतं हे तांदूळ आपले भाजले किंवा दाताला चिकट लागली तर ते अजून आपले तांदूळ कच्चे आहेत असं समजतं। अशा प्रमाणे आपण आपली भाजणी आहे ती भाजून घ्यायची आहे। आता काही जण काय करतात, सर्व साहित्य एकत्र मिक्स करतात आणि नंतर थोडं थोडं घेऊन भाजतात, पण प्रत्येक वस्तूला भाजण्याला टाइम लागतो, त्याची वेळ असते। म्हणून साहित्य आहे ना ते सर्व वेगवेगळं भाजायचं आणि चकलीचं साहित्य आहे ते सर्व धुवून वापरायचं। धुवून वापरलेत ना तरच तुमची चकली चांगली होणार। तुम्ही जर बिना धुतल्याशिवाय तांदूळ वापरले तर ती चकली कडकच होणार किंवा चामटच होणार। म्हणून तांदूळ पण धुवायचे, डाळी पण धुवायच्या। जर डाळी तुम्हाला धुवणं शक्य झालं नाही तर त्या चांगल्या ओल्या कपड्याने पुसून घ्यायच्या, कारण त्याच्यावरती खूप पावडर असते, आणि पंख्याखाली सुकवून घ्यायची। आणि मग त्या डाळी आहेत ना त्या आपल्याला सर्व वेगवेगळ्या भाजायच्या। प्रत्येक डाळीला आपापला भाजण्यासाठी टाइम लागतो, म्हणून डाळ आहे ती सर्व वेगवेगळी भाजायची। आता चकली रुचकर तर झालीच पाहिजे, थोडी तिखट झालीच पाहिजे। काही जण त्याच्यामध्ये ना तिखट होण्यासाठी फक्त मसाला घालतात, तर फक्त मसाला आणि हळद घातली ना तर चकलीचा कलर आहे ना थोडा काळपट येतो। म्हणून आपण जेव्हा चकलीची भाजणी करतो ना तेव्हा चकलीच्या भाजणीमध्ये काळी मिरी, दालचिनी, लवंग, धणे आणि जिरे घालायचं, म्हणजे ती चकलीची भाजणी आहे ना ती रुचकर पण होते, थोडी तिखट पण होते। अशा प्रकारे आपण चकलीची भाजणी तयार करायची आहे। आणि चकलीची भाजणी तयार करून झाल्याच्या नंतर तिला पूर्ण थंड करायची आणि एकतर घरघंटीवरनं तरी दळून आणायची, नाहीतर तुम्ही थोडी थोडी करणार असाल तर मिक्सरचं छोटं भांडं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तिला दळून घ्यायची आहे। तर चकलीचं पीठ कसं असावं तर चकलीचं पीठ आहे ना ते बारीक असावं,
एकदम जाडं असू नये. थोडंसं जाडसर असलं तर काही चकलीवर परिणाम होत नाही, फक्त पाण्याचं प्रमाण आहे ते कमी जास्त होतं. पण चकलीचं पीठ आहे ते एकदम बारीक करायचं. चकलीचं पीठ जर तुम्हाला चक्कीतून दळून आणायचं असेल तर चक्कीवाल्याला सांगायचं आमची जेव्हा कोणाची चणा डाळ येईल ना तेव्हाच तू आमचं हे चकलीचं पीठ टाक म्हणून किंवा चकलीचं आमच्या दळण टाक म्हणून. आणि ते जर शक्य नसेल तर आपण आपली चणा डाळ सुद्धा जी आपण बेसन पिठासाठी करतो ती भाजायची आणि ती सुद्धा दळायला न्यायची. त्याला सांगायचं की ही डाळ पहिली वर दळून दे आणि नंतर ही माझी चकलीची भाजणी दळून दे. असे प्रकारे चांगली त्याला विश्वासात घेऊन चक्कीवाल्याला विश्वासात घेऊन आपलं पीठ आहे ते आपण दळून आणायचं आहे. आता चकलीचं पीठ भिजवायचं कसं? एक तर तुम्ही उकड काढून तरी भिजवू शकता किंवा एक तर कडकडीत पाणी घेऊन पण भिजवू शकता. त्याच्यामध्ये मीठ तुमच्या प्रमाणे तिखट प्रमाणे थोडंसं तिखट आणि हळद टाकायची. जर तुम्ही हळद जास्त टाकली तर चकलीचा कलर आहे ना तो वेगळा होतो, थोडा काळपटपणा येतो. म्हणून थोडंसं हळद आणि तिखट थोडं प्रमाणातच टाकायचं. तसेच तीळ आणि जिरं घातलं ना तर चकली खूप रुचकरच होते. आणि आता त्या पिठामध्ये उकड काढताना आपण त्याच्यामध्ये मोहन किती घालायचं, तर जर तुमची छोटी वाटी असेल तर छोटा 1 चमचा घालायचं. जर तुमची मोठी कटोरी असेल तर तुम्ही तिथे 2 चमचे तेलाचं मोहन घालायचं आहे. पण सगळ्यात उत्तम म्हणजे तुम्ही लोणी किंवा तुम्ही जर आपला बटर येतात ना ते एक छोटंवालं पॉकेट असतं ना त्यातलं अर्धं पॉकेट तुम्ही अर्धा किलो पिठाला घातलं ना तर चकली आहे ती तुमची एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. मग तुम्हाला तेल घालायची गरज नाही. म्हणून पाण्याचं प्रमाण आहे ना तर 1 वाटी जर तुम्ही पाणी घेतलं तर तुमचं पीठ आहे तुम्हाला 1.5 किंवा 1 वाटी सुद्धा पीठ लागू शकतं. पीठ आपण भिजवताना चांगलं मळून मळून घट्ट भिजवायचं. जर तुम्ही पीठ घट्ट भिजवलं तुमच्या चकलीला दाते चांगले येतात. पण जर तुम्ही घट्ट भिजवलं तर चकली पाडताना तुटते. आता चकली पाडायची असेल तर चकलीचा सोऱ्या काही लोक बोलतात, आम्ही साचा बोलतो. तो साचा असा वरती उचलून चकली पाडायची नाही. वरती उचलून जर तुम्ही चकली पाडलीत ना तर ती चकली तुटते. म्हणून थोडं असं खालीच घेऊन आता आपण पाडायची आहे, म्हणजे ती चकली आहे ती तुटत नाही. आता चकली काही जणांना तेलामध्ये सोडता येत नाही. तर तेलामध्ये सोडायची असेल तर तुम्ही तो आपला पलिता आहे म्हणजे भात काढायचा, काही लोक त्याला काविलता पण बोलतात, त्याला असं तेलामध्ये बुडवायचा आणि एक एक चकली त्या काविलत्यावर घ्यायची आणि तेलामध्ये सोडायची आहे. झाऱ्याने सोडायची नाही, झाऱ्याने सोडताना ती अडकते. पण जर तुम्ही पलिता घेतलात ना तर त्यानं सोडताना ती अडकत नाही, म्हणजे तुमचा हात भाजण्याचे पण संभव येत नाही. आता चकली तळण्यासाठी तेल कसं असावं, तर चकली तळण्यासाठी तेल आहे ते पहिलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि चकली आपली चांगली व्यवस्थित अशी तळून घ्यायची. लगेचच चकलीला झारा लावायचं नाही, थोडा वेळ झाला 1-2 मिनिटं की तिला आपल्याला पलटी करायची आहे. आता आपली चकली शेकली का नाही किंवा तळून झाली का नाही कसं ओळखायचं? एक तर चकलीचा कलर चेंज होतो आणि जेव्हा आपण सुरुवातीला चकली तेलामध्ये सोडतो तेव्हा त्याला खूप असे बुडबुडे मोठे मोठे येतात आणि नंतर जेव्हा चकली तुमची शेकत आली की तिचे बुडबुडे आहेत ते कमी होतात की आपण समजायचं की चकली आपली आहे ती तळून झालेली आहे. आता चकली तळल्याच्या नंतर तिला चांगली नितळून घ्यायची. नितळल्याच्या नंतर तुम्ही एका परातीमध्ये अशी उभी करून ठेवायची किंवा टोपामध्ये कसे काही जर तुमच्याकडे लोखंडाची तळी बिळी असेल तर त्याच्यामध्ये सर्व चकल्या घालायच्या आणि अशा ठेवून द्यायच्या, म्हणजे त्याच्यामध्ये तेल असणारं सर्व खाली पडतं. आणि ते जर नसेल तर तुमची मोदकाची चाळण असते त्या मोदकाच्या चाळणीमध्ये ठेवायची, म्हणजे तेल असेल ते सर्व खाली नितळून जातं. काही वेळेला काय होतं चकली तर आपण तेलामध्ये सोडली ना की तिचे खूप सारे असे तुकडे पडतात. तुम्ही जे तेलाचं मोहन घातलेलं असतं ते मोहन जास्त झालेलं असते म्हणून ते आपल्या चकलीचे तुकडे पडतात. तर त्याच्यामध्ये आपण सुकं पीठ मिक्स केलं ना की चकली परत आपली चांगली तयार होते. थोड्याशा 1-2 चकली तळून बघायचा, गॅस बंद करायची, थोडी तिला थंड करायची आणि जर तुम्हाला वाटलं की ही आपली चामट झाले कडक झाले तर आपण जे भिजवलेलं पीठ आहे ना त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घालायचं, पीठ चांगलं व्यवस्थित मळायचं आणि परत चकली करायची. चकली परत तुमची कुरकुरीत खुसखुशीत अशी तयार होते. आता तुम्हाला एक माझी चकलीची टीप द्यायची राहिलेली ती तुम्हाला देते. ती तळताना गॅसची फ्लेम आहे ती सतत बारीक मोठी अशी करायची नाही. जर एकदा तुम्ही मध्यम ठेवलीत ना तर तळून होईपर्यंत मध्यमच ठेवायची आणि चांगली तळत आली ना की शेवटी पाहिजे तर लास्टला तुम्ही बारीक करायची. पण सुरुवातीपासून जरा मोठी करतो जरा बारीक करतो असं करायचं नाही. असं केल्याने चकली तेल जास्त पिते. आता दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्यांना आवडता म्हणजे चिवडा. चिवडा बनवताना जर तुम्हाला भाजून चिवडा बनवायचा असेल तर तुम्ही पातळ पोह्याचा वापर करायचा आणि तळून करायचा असेल तर जाड्या पोह्यांचा करायचा. आता पोहे तुम्ही पातळ चिवड्याचे आणले तर ते पहिले चाळून घ्यायचे, त्याच्यामध्ये ना पीठ असतं आणि ते आपण भाजायला गेल्याच्या नंतर आपल्या टोपामध्ये किंवा कढईमध्ये ते पीठ चिकटतं
आणि मग ते पोहे आहेत ते खाली लागतात आणि करपत जातात मग, आणि आपल्याला वाटतात की आपले पोहे करपले म्हणून आपण काढून घेतो, पण ते पोहे आपले शेकलेले नसतात. पोहे चिवड्यासाठी पोहे आहेत ना, ते चांगले व्यवस्थित असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मध्यम to low आचेवर सतत मिक्स करत पोहे भाजायचे. तुम्ही सतत मिक्स करत पोहे भाजलेत ना, पोह्याचा एकूण एक दाण्यान दाणा चांगला व्यवस्थित कुरकुरीत असा भाजला जातो. आणि तुम्ही जर सतत ते मिक्स केले नाही तर अर्धे भाजतात, अर्धे कच्चे राहतात आणि मग तो चिवडा चांगला लागत नाही. पोहे भाजताना ना थोडंसं मीठ टाकायचं. थोडंसं मीठ टाकलं ना तर पोहे असे आपसत नाहीत, चांगले असे पसरटच राहतात. म्हणून थोडंसं मीठ टाकून पोहे भाजून घ्यायचे. करपत पण नाही, खाली लागत पण नाही आणि पोहे आहेत ते आपसत पण नाही. पोहे चांगले व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर आपण त्याला फोडणी करायची आहे. ते फोडणीसाठी लसूण भरपूर वापरायची. लसूण जर तुम्ही चिवड्यामध्ये भरपूर वापरलीत ना तर चिवडा खूपच टेस्टी होतो. तुमचे जसे पोहे असतील तशी तिखटवाली मिरची, तशी लसूण, खोबऱ्याचे पातळ काप, शेंगदाणे, ते फुटाणे डाळ, हे सर्व आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही फोडणीला पाहिजे तर जिरं मोहरी पण घालू शकता. आणि त्याच्यानंतर आपला तो पोह्याचा चिवडा सगळे ते फ्राय करून झाल्याच्या नंतर तो चिवडा आहे तो त्याच्यामध्ये ओतायचा आणि त्याच्यावरती आपल्याला मीठ घालायचं आहे. आपण भाजताना पण मीठ घातलेलं आहे ते लक्षात ठेवायचं. आणि पिठी साखर घालायची. पिठी साखर घातल्याच्या नंतर गॅस चालू ठेवायचा नाही, बंद करून टाकायचा. आणि चिवडा आहे तो आपल्याला उघडाच ठेवायचा असा थंड करायला. एकदम पूर्ण सर्व थंड झाल्याच्या नंतर त्याला तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता किंवा पिशवीमध्ये पॅकिंग करून पण तुम्ही ऑर्डर असेल तर देऊ शकता. मी खूप सारे व्हिडिओ ऑर्डरचे शेअर केलेले आहेत. तुम्ही जर घरगुती ऑर्डर घेत असाल तर जास्त प्रमाणात चिवडा कसा करायचा त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. दिवाळी म्हटल्याच्या नंतर गोडाचा पदार्थ तर झालाच पाहिजे, म्हणून गोड शंकरपाळी सगळ्यात मस्त करायला आणि एकदम टाइम पण लागत नाही आणि एकटा माणूस पण करू शकतो की गोड शंकरपाळी. तर शंकरपाळीचं प्रमाण कसं घ्यायचं तर शंकरपाळीसाठी कोण लोक शंकरपाळी बोलतात किंवा शंकरपळी बोलतात. मी तर शंकरपाळी बोलते. तर त्या शंकरपाळीसाठी तुपाची वापर करायचा. तूप जर तुम्ही वापरलेत ना शंकरपाळीमध्ये तर एकदम खुसखुशीत पण होते आणि टेस्टला खूप छान पण लागते. आणि जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही जर तूप वापरत नसाल किंवा खात नसाल तर तुम्ही तेल पण वापरू शकता. पण त्याचं प्रमाण कसं घ्यायचं तर 1 वाटी जर तुम्ही तूप घेतलं, पण तूप जर तुम्ही घेणार असाल तर तूप कडवूनच घ्यायचं, पातळ करून घ्यायचं. जर तुम्ही घट्टवालं तूप घेतलं आणि दुसरं त्याच वाटीने प्रमाण घेतलं तर तुमची शंकरपाळी फसेल. म्हणून 1 वाटी कडवलेलं तूप पातळ घेतलं तर 1 वाटी साखर घ्यायची आणि 1 वाटी दूध घ्यायचं. हे सर्व आपल्याला गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे, चांगलं उकळून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्याच्या नंतर त्या पाण्यामध्ये किंवा त्या दुधामध्ये जेवढं पीठ भिजेल तेवढं आपण त्याच्यामध्ये भिजवायचं आहे. अशा प्रमाणे तुम्ही शंकरपाळीचं प्रमाण घ्यायचं आहे. थोडीशी जाडसर लाटायची. लाटताना पीठ लावायची गरज नाही. शंकरपाळीचं पीठ एकदम घट्ट असं भिजवायचं. जेवढं तुम्ही घट्ट भिजवाल ना तेवढी तुमची शंकरपाळी आहे ती खुसखुशीत होते. आणि मग चांगले व्यवस्थित थोडीशी जाडसर अशी लाटलीत ना तर तिला चांगले पदर पण सुटतात. आणि जर तुम्हाला खूपच पदर पाहिजे असतील तर पहिली पोळी लाटून घ्यायची, परत तिला घडी करायची, परत लाटून घ्यायची. असे करून जर तुम्ही शंकरपाळ्या लाटल्यात तर त्या चांगल्या व्यवस्थित अशा खारीसारखे लेयर्स होतात. आणि मध्यम to low आचेवर त्यांना आपल्याला तळून घ्यायचं आहे. जास्त ब्राऊन करायच्या नाहीत, कारण काय होतं ते शंकरपाळी आपण जास्त ब्राऊन करत गेलो, शंकरपाळी असू दे, करंजी असू दे, चकली असू दे, जास्त जर तुम्ही ब्राऊन शेकू दे असं करत गेलात तर ती नंतर आपण बाहेर काढल्याच्या नंतर पण ती आपली शंकरपाळी किंवा करंजी किंवा चकली गरम असते, म्हणजे त्याची शिजण्याची प्रक्रिया चालू असते, मग तिचा कलर आहे तो चेंज होतो. म्हणून थोडीशी तुम्हाला गोल्डन ब्राऊन दिसली ना की ती काढायची आणि साईडला ठेवून द्यायची नितळायला. तिला नंतर बरोबर असा आपल्याला ब्राऊन कलर येतो, जसा आपल्याला पाहिजे तसा कलर येतो. पण सुरुवातीला जर तुम्ही कढईमध्ये तेलामध्ये जर ब्राऊन कलर काढत बसलात तर बाहेर काढल्याच्या नंतर त्याचा एकदम कलर असा चॉकलेटीसर जास्तसर असा होतो, डार्क सारखा. मग त्या दिसायला चांगल्या दिसत नाही. खायला चांगल्या लागतात, थोडा कडक पण होतात, पण दिसायला चांगल्या दिसत नाही. आता फराळ म्हटल्याच्या नंतर चांगला दिसला तर पटकन खावसा पण वाटतो आणि कोणाला दिला तर त्या दिसतो पण छान. म्हणून तळण्याची पण एक ट्रिक आहे ती. रव्याचे लाडू करायचे आहेत तर त्या रव्याच्या लाडवासाठी रवा तुम्हाला एकदम बारीकवाला घ्यायचा. त्याला बारीकवाल्या रव्याला चिरोटी रवा बोलतात किंवा बॉम्बे रवा बोलतात किंवा त्याला झिरो रवा पण बोलतात. बारीकवाला रवा घ्यायचा. आणि समजा तुम्हाला बारीक रवा मिळाला नाही तर तो तुम्ही जाडावाला रवा आहे तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला थोडं थोडं तूप घालून भाजून घ्यायचा.
जर तुमचा अर्धा किलो रवा असेल तर तुपाचं प्रमाण कसं घ्यायचं, तर एक तूप तुम्ही 100 ते 150 ग्राम घेऊ शकता. 150 ग्रामपेक्षा कमी पण घेतलं तरी चालेल, पण जास्त घ्यायचं नाही. पाकातले लाडू करायचे असेल ना तर रवा आपल्याला एकदम जास्त भाजायचा नाहीये, आपल्याला कमी भाजायचा आहे, पण शेकला पाहिजे. एकदम कच्चा पण ठेवायचा नाही. तुम्ही म्हणाल की चला जास्त भाजायचा नाही म्हणजे कच्चाच राहू दे, तर मग ते लाडू चांगले लागत नाही. बारीक गॅस करून सतत मिक्स करत त्याला रवा भाजायचा आहे. फक्त रव्याचा कलर चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता तुम्ही जर अर्धा किलो रवा घेतलात तर तुम्ही 300-350 ग्राम साखर त्याच्यासाठी वापरू शकता. जर तुम्हाला जास्तच जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही 400 ग्राम साखर वापरू शकता किंवा जेवढ्याच तेवढी पण वापरू शकता. पण काही जणांना कसं खूप कमी गोड लागतं ना, मग कमी गोड लागल्याच्या नंतर 300 ते 350 ग्राम अर्ध्या किलो रव्यासाठी परफेक्ट प्रमाण आहे. आणि ज्यांना जास्त गोड लागतं ते 400 ते 500 ग्राम जेवढ्याच तेवढी साखर वापरू शकता. जर तुमची 2 वाट्या साखर असेल तर 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. पाणी गरम झाले की त्याच्यामध्ये त्या 2 वाट्या साखर घालायची आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करून पाण्याला उकळी काढून घ्यायची. पाण्याला उकळी आली, गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम करायची आणि एक 7 ते 8 मिनिटं ते पाणी उकळून द्यायचं. नंतर आपण त्याला थोडंसं चेक करून बघायचं. हाताला असं थोडं चिपक लागलं की गॅस बंद करून टाकायचा आणि थंड झालं की ते आपल्या रव्यामध्ये, भाजलेल्या रव्यामध्ये ते पाक ओतायचं आहे, म्हणजे ते पाणी ओतायचं आहे. सुरुवातीला तुम्ही पाणी ओतलं तर तो रवा तुम्हाला पातळ दिसेल. पातळ असला की समजायचं की आपलं प्रमाण आहे ते, म्हणजे आपला पाक आहे तो बरोबर झालेला आहे. पण जर तुम्ही तो पाक ओतल्या जर रवा लगेचच घट्ट झाला तर समजायचं की तुमचा पाक आहे तो 1 तारीपेक्षा जास्त झालेला आहे आणि आपले रव्याचे लाडू आहेत ते नंतर कडक होणार आहेत. जरी तुम्हाला वळता आले तरी ते नंतर कडक होणार आहे. पण जो सुरुवातीला पण पाक ओतलेला आहे आणि रवा पातळ झालेला आहे तो 1 तासाच्या नंतर, 1.5 तासाच्या नंतर ते पाणी आहे तर रवा असं शोषून घेतो आणि मग नंतर आपल्याला लाडू व्यवस्थित असे बनवता येतात. आपला रवा पातळच राहिला, 2 तास झाले, 3 तास झाले तरी तो घट्टच झाला नाही, तर मग काय करायचं? तर 2-3 तास झाले आणि घट्ट झाला नाही तर थोडासा अर्धी वाटीभर रवा तुपामध्ये भाजायचा आणि त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवायचा आणि मिक्स करायचं आणि साईडला ठेवून द्यायचा. मग तिचे लाडू आहेत ते बरोबर होतात. पण आता समजा तो लगेचच घट्ट झाला आणि नंतर त्याचे लाडू खूप कडक होतात, मग त्याच्यासाठी काय करायचं? तर लगेचच कडक झाल्याच्या नंतर तुम्ही एक तर गरम पाण्याचा शिंतोडा मारू शकता किंवा दुधाचा शिंतोडा मारू शकता आणि ते लाडू आहेत ते मग तुम्ही वळून घ्यायचे. कारण एकदा जर आपण थोडं दूध मारलं ना की ते आपलं मिश्रण आहे ते पातळ होतं आणि रवा आपला मऊसूत होतो आणि लाडू पण चांगले व्यवस्थित मऊसूत होतात. तुम्हाला जर ओल्या नारळाचे आणि रव्याचे लाडू करायचे असेल तरी सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा बारीकच रवा वापरायचा, 0 रवा आणि ओलं खोबरं वापरायचं आहे. तर जेव्हा तुम्ही तूप घालून रवा भाजता ते थोडं 5 मिनिटं रवा भाजून झाल्याच्या नंतर लगेचच खोबरं घालायचं आणि खोबरं पण रव्याबरोबर भाजून घ्यायचं. तर ओल्या खोबऱ्याच्या आणि नारळाच्या लाडवासाठी जास्त तुपाचं प्रमाण लागत नाही. कमी तूप असलं, 2-3 चमचे तूप असलं तरी पण लाडू चांगले होतात किंवा थोडेसे जास्त तूप असलं तरी पण लाडू चांगले होतात. ते थोडे असे साधारण आपण असं रवा आणि खोबरं भाजून घेतल्याच्या नंतर एक आपलं कुकर घ्यायचा आणि कुकरच्या डब्यामध्ये ते रवा काढून घ्यायचा. रवा आणि खोबरं कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायचं. कुकरमध्ये खाली पाणी घालायचं आणि कुकरमध्ये पाणी घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक रिकामा डबा ठेवायचा आणि त्याच्यावरती आपला हा रवा भरलेला आणि खोबरं भरलेला डबा आहे तो ठेवायचा. त्याची रिंग लावायची, शिटी काढायची आणि एक 20 मिनिटं रवा आहे तो आपला वाफवून घ्यायचा. आपल्याला स्टीम करून घ्यायचा आहे. स्टीम करून तुम्ही रवा घेतलात ना, लाडू एकदम तोंडात टाकल्या विरघळतील अशा पद्धतीचे लाडू तयार होतात आणि लाडू ते जरा थोडे दिवस जास्त टिकतात. पण तर तुम्ही जर असेच केलेत ना तर ते एक 7 ते 6 दिवस किंवा 8 दिवसातच ते खराब होतात. पण मी ह्या सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही केलेत तर ते 20 मिनिटांनंतर तो रवा बाहेर काढायचा कुकर थंड झाल्याच्या नंतर आणि त्याच्यामध्ये आपल्याला गरम मध्येच पिठी साखर घालायची. म्हणजे ती पिठी साखर तो आपला रवा आणि खोबरं गरम असतं त्याच्यामध्ये ती वितळते आणि पटापट आपल्याला असे लाडू बांधता येतात. आणि एकदा तुम्ही या पद्धतीने लाडू करून बघा, खूप मस्त लागतात आणि खूप सुंदर लागतात. बेसनचे लाडू करायचे आहेत तर बेसनचे लाडू करताना खूप जण बोलतात की आमच्या टाळूला आमच्यावरती लाडू चिकटतात. ते का चिकटतात? तर तुमचं ते पीठ भाजल्या जात नाही म्हणून तुमचे ते लाडू चिकटतात. जर तुम्हाला बेसनचे लाडू करायचे असेल तर बाजारचं पीठ न आणता घरी दळून तुम्ही त्याचे लाडू बनवा. डाळ आणा, तिला स्वच्छ पुसून घ्या कपड्याने. जर तुम्हाला धुणं शक्य नसेल तर तिला स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. थोडी करून भाजा, एकसाथ डाळ भाजायची नाही. जर तुम्ही एकसाथ डाळ जास्त भाजलीत ना तर ते सर्व दाणे व्यवस्थित भाजल्या जात नाही. तर हे कोणती भाजणी भाजण्यासाठी पसरट भांडं असेल ना तर ती भाजणी पटकन भाजल्या जाते.
डाळ ती थोडी थोडी करून व्यवस्थित अशी चांगली खरपूस भाजून घ्यायची, पण डाळीचा कलर चेंज झाला नाही पाहिजे. गॅसची फ्लेम लो किंवा लो टू मिडियम ठेवूनच डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. आणि गिरणीतून दळून आणताना पण चक्कीवाल्याला तसंच सांगायचंय की डाळीवर आमचं दळण टाक आणि लाडवाचं दळण आहे ना थोडं जरा जाडसरच काढायचं. जाडसर काढले ना तर लाडू आहेत ते चांगले व्यवस्थित होतात आणि खाताना पण चांगले लागतात. ते पीठ आहे ते तुपावरती चांगलं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. जर तुमची अर्धा किलो डाळ असेल तर तुम्हाला त्याला एक 200 ग्राम तरी तूप लागणार. तर तुपाचं तर प्रमाण थोडं मागे पुढे होऊ शकतं. डाळीचं पीठ जर तुमच्या बारीक असेल किंवा जाड असेल तर थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. पण तुम्हाला 200 ग्राम ते 250 ग्राम मध्ये तुमचे लाडू आहेत ते चांगले व्यवस्थित तळले जातात. म्हणजे जर व्यवस्थित बनवले जातात. जर तुमचे 1 वाटी तूप असेल तर तुमचं 2.5 वाट्या तरी पीठ त्याच्यामध्ये सहज भिजलं जातं. आणि थोडं एकसाथ तूप घालायचं नाही, थोडं थोडं तूप घालून ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि पीठ चांगलं व्यवस्थित असं भाजलं तुपामध्ये चांगलं व्यवस्थित ओलसर झालं असं पाकासारखं की त्याच्यात तूप भाजत आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्ही असे पाण्याचे तरी शिंतोडे मारायचे नाही तर असे दुधाचे तरी शिंतोडे मारायचे. मग ते पीठ आहे ना ते दाणेदार तयार होतात. पसपस पसपस शिंतोडे मारल्याच्या नंतर पसपस पसपस असं वरती येते. लाडू कसे करायचे याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. मग ते असं फसफस फसफस वर येतं आणि नंतर मग सारखं सतत मिक्स केल्याच्या नंतर परत ते पिठासारखं परत होतं. असं तुम्ही 1, 2 ते 3 वेळा करू शकता. याच्यापेक्षा जास्त वेळ करायचं नाही. 1, 2, 3 वेळा तुम्ही असं हापके मारलेत ना तर लाडूचे पीठ आहे ते चांगलं दाणेदार होतं आणि लाडू पण दाणेदार होतात आणि मग आपल्या खाताना घशाला म्हणजे टाळूला चिटकत पण नाही. तर झालं तरी घाबरायचं नाही. परातीमध्ये काढून थंड करायला ठेवून द्यायचं. थंड झाल्याच्या नंतर ते आकसत असतं आणि मग ते घट्ट होतं. आणि घट्ट झाल्याच्या नंतर पूर्ण थंड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची. जेवढं तुमचं पीठ तेवढी तुमची पिठी साखर. कारण बेसनच्या लाडवाला जेवढ्याच तेवढे घेतले तरच ते व्यवस्थित गोड होतात. आणि थोडे गोड झाले तरच ते लाडू चांगले लागतात, नाही तर मग ते बरोबर लागत नाही. पण जेवढ्याच तेवढंच घ्यायचं पीठ. अर्धा किलो पीठ आहे तर अर्धा किलो पिठी साखर त्याच्यामध्ये घालायची. आता पिठी साखर ऐवजी तुम्ही तगार पण वापरू शकता. तगार वापरलीत ना तरी पण लाडू चांगले दाणेदार होतात. पण मी तर पिठी साखरच वापरते. खूप छान लाडू होतात, अजिबात घशाला चिटकत नाही. आणि मनुका आपल्या तर आहे, चारोळी, मनुका, वेलची पावडर हे सर्व घालायचं. व्यवस्थित मिश्रण थंड झाल्याच्या नंतर हाताने चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि सहज आपले लाडू आपल्याला त्याने वळता येतात. समजा तुमचं बेसन थंड झालं तरी पण पातळच आहे तर त्याच्यामध्ये आपण पिठी साखर घालायची आहे. पिठी साखर घातल्याच्या नंतर ते घट्ट होतं आणि जर तुम्ही पिठी साखर घालून सुद्धा जर ते पातळच राहिलं तर थोडंसं बेसन घ्यायचं, चांगलं व्यवस्थित खरपूस असं भाजायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि लाडू बांधून घ्यायचे. तुम्ही जर साधारण गरम असताना लाडू बांधायला गेले आणि मग त्याचा चांगला गोल आकार आला नाही, कारण आपण बांधून ताटामध्ये ठेवले ना ते बसके होतात. म्हणून पूर्ण थंड करायचे आणि नंतरच आपल्याला हे लाडू आहेत ते बांधून घ्यायचे आहेत. आजच्या जर तुम्हाला ह्या दिवाळीच्या फराळाच्या टिप आवडल्या असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. आणि येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.